नालासोपाऱ्यामध्ये 41 अनधिकृत इमारतींवरती कारवाई केली जाते। नालासोपाऱ्यामध्ये पालिकेच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे, परंतु नागरिकांचा मात्र विरोध होतोय। नागरिकांचा विरोध आणि मूलभूत हक्कांसाठी सध्या आक्रोश सुरू आहे। आपण पाहतोय ही दृश्य आहेत नालासोपाऱ्यातली। एकीकडे इमारती पाडण्याचं काम सुरू आहे आणि दुसरीकडे नागरिकांचा आपल्या मूलभूत हक्कांसाठी आक्रोश सुरू आहे। 41 अनधिकृत इमारतींवरती कारवाई केली जाते आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून नालासोपारा पालिकेच्या माध्यमातून या कारवाईला सुरुवात झाली आहे। ही दृश्य नालासोपाऱ्यातली आहेत। नालासोपाऱ्याच्या परिसरामध्ये अनधिकृत इमारतींवरती कारवाई यापूर्वी सुद्धा झालेली आहे। या परिसरामध्ये अनधिकृत इमारतींचा प्रश्न फार मोठा आहे, परंतु 31 इमारतींवरती आता नालासोपारा पालिकेची ही थेट कारवाई होत असताना तिथल्या नागरिकांचा मात्र प्रचंड आक्रोश आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो। अचानक जी कारवाई होतीये त्याला विरोध कुठेतरी नागरिक करतायत आणि आपल्या मूलभूत हक्कांच्यासाठी त्यांची मागणी आहे, त्यांचा संघर्ष चालू आहे। पुन्हा एकदा यंत्रणा, प्रशासन आणि सर्वसामान्यांमध्ये हा संघर्ष चालल्याचं आपल्याला स्पष्ट या दृश्यांमध्ये दिसू शकतं। महिला पोलीस आहेत, त्या समजावण्याचा प्रयत्न करतायत नागरिकांना, पण त्याचबरोबर दुसरीकडे जेसीबीच्या माध्यमातून तोडकामालाही सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने अनेक उपनगरांमध्ये, खास करून नालासोपारा, विरार या भागांमध्ये अशा पद्धतीच्या अनधिकृत बांधकामांवरती सातत्याने महापालिकेच्या कारवाईबद्दल नागरिकांचा विरोध सुरू असतो। अर्थात ही बांधकामं इतक्या मोठ्या प्रमाणावरती कशी बांधली गेली, वाढली कशी, हाही प्रश्न आहे। पाहूयात आणखी काही दृश्य थेट घटनास्थळावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।